नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भारतात ऑपरेशन सिंदूरनंतर अरबी समुद्रात खळबळ। रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट दाखवली। देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर युद्धसज्जता असताना रायगडमधील समुद्रात घुसखोरीचा धक्का। नौसेना, कोस्ट गार्ड, पोलिसांच्या शोधमोहीम सुरू। भारताने यशस्वीपणे पार पाडल्याचे ऑपरेशन सिंदूरनंतर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील घडामोड घडली आहे। रायगड जिल्ह्यातील रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रकिनाऱ्याजवळ अरबी समुद्रात एक बोट संशयास्पद आढळून आली आहे। ही बोट भारतीय समुद्र सीमेपासून केवळ 2 नॉटिकल मैलाच्या अंतरावर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। ही बोट पाकिस्तानशी संबंधित असल्याची दाट शक्यता असून तिच्यावर काही विशिष्ट खुणा असल्याचेही सांगितले जात आहे। स्थानिक मच्छीमार आणि सुरक्षा यंत्रणांना ही बोट संशयास्पद वाटली आणि तत्काळ याची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली। विविध सुरक्षा यंत्रणा अलर्ट। घटनेनंतर तत्काळ कोस्ट गार्ड, सीमाशुल्क विभाग, स्थानिक क्युआरटी आणि पोलीस यंत्रणा आणि नौसेना सक्रिय झाली असून समुद्रात संशयित बोटीच्या दिशेने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। परंतु सद्यस्थितीत ही बोट खोल समुद्रात असल्यामुळे थेट संपर्क करणे कठीण झाले आहे। पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी केलेली गंभीर दखल। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली असून संपूर्ण किनारपट्टीवरील यंत्रणांना अलर्टवर ठेवले आहे। कोर्लई, रेवदंडा, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन किनारपट्टी भागात गस्त घालण्यात आली आहे। नौदलाच्या विशेष बोटींना संशयित बोटीकडे पाठवले जात असल्याचीही माहिती मिळते आहे। JSW कंपनीच्या परिसराजवळ बोट उद्योग सुरक्षेचा प्रश्न। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही संशयित बोट JSW कंपनीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ परिसरातही काही वेळ ठेपल्याची माहिती मिळत आहे। यामुळे औद्योगिक सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला असून यंत्रणांच्या दुपटीने दक्ष राहावे लागत आहे। स्थानिकांकडून दक्षता बाळगण्याचे आवाहन, सुरक्षा यंत्रणांना स्थानिक जनतेला अफवा न पसरवण्याचे आवाहन केले जात आहे। कोणतीही संशयास्पद हालचाल, बोट किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आवाज महामुंबईसाठी निलेश फुंडे, रेवदंडासह रणिता ठाकूर।